महत्वाची बातमी, मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून दादरमधल्या शिवाजी पार्कची पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनासाठी या मैदानांची पाहणी जी आहे ती केली जाते। आता आपण पाहताय शिवाजी पार्कमध्ये आता शिष्टमंडळाकडून पाहणी जी आहे ती केली जाते। शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बीकेसी मैदान अशा 3 मैदानांचा पर्याय आहे आणि या सर्व मैदानांची पाहणी सध्या शिष्टमंडळाकडून केली जाते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, शिष्टमंडळाकडून पाहणी सुरू झालेली आहे, सुरुवात झालेली आहे ती म्हणजे शिवाजी पार्क पासून। वृषाली, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईतील जे काही मराठा समाजाचे समन्वयक आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा प्राथमिक चर्चा झाली, बैठक पार पडली आणि त्यानंतर आता मैदानांची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ हे निघालेलं आहे। आता आपण पाहतोय की शिष्टमंडळ दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आहे आणि इथल्या सगळ्या मैदानाची पाहणी केली जाते की इथे जर आमरण उपोषण घ्यायचं झालं किंवा सुरुवात जर करायची झाली तर कशा पद्धतीचं नियोजन करता येतील। यानंतर शिवाजी पार्क मैदानाची पाहणी झाल्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे शिष्टमंडळ जाणार आहे आणि तिथल्या सुद्धा मैदानाची पाहणी करणार आहे आणि त्यानंतर तिसरं मैदान आहे बीकेसी मधलं मैदान। या 3 मैदानांची पाहणी झाल्यानंतर हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा अंतरवाली सराटीकडे रवाना होईल। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेईल आणि 3ही मैदानाची कशा पद्धतीने रचना आहे किंवा जर आमरण उपोषण घ्यायचं झालं तर कशा पद्धतीने नियोजन करता येतील याची सगळी माहिती ही मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा देण्यात येईल आणि त्यानंतर एक मैदान निश्चित करण्यात येईल। मात्र मुंबईतील जे काही मराठा समाजाचे समन्वयक आहेत त्यांना याआधी जे काही नियोजन केलेलं होतं ते मुंबईच्या आझाद मैदानातलं होतं, त्यामुळे त्याच नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।